नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आता तुम्हाला मी सांगितलं होतं, सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता तारीख संपत आलेली आहे, सगळ्यांनी ऑनलाईन अर्ज करा। पण तुम्हाला मेन म्हणजे 30 नोव्हेंबर आज शेवटचा दिवस आहे की किती अर्ज आले हे आपल्या जो डाटा अवेलेबल झालेला आहे हा सकाळचा आहे हे लक्षात असू द्या, कारण की अर्जाची संख्या वाढत वाढत चाललेली आहे। सकाळी आपल्यापर्यंत 6-7 वाजेपर्यंत आलेला डाटा आहे, त्याच्याविषयीच मी सांगत आहे। तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही काय, आता काही जण काही नमुने काय विचार करतील, सर एवढे अर्ज आले तर तुम्ही एवढे कसे काय सांगताय। म्हणून तुम्हाला स्पष्ट भाषेत तुम्हाला कळालं पाहिजे, या भाषेत सांगतो की अर्जाची संख्या एका तासानं एका मिनिटानं अर्जाची संख्या वाढत आहे। म्हणून हे लक्ष द्या, कुठे जरी अर्ज संख्या तुम्हाला कमी जास्त दिसत आहे, कारण की आपल्या जो डाटा आला, ज्या मित्र मंडळीने आपल्याला डाटा सांगितलेला आहे, जे अर्ज आपल्याला पाठवलेत, आपल्या जो याचे सगळे प्रूफ आहेत, आपण सगळे प्रूफ हे टेलिग्राम चॅनलवरती टाकून देणार आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळेल। पण तुम्हाला सांगतो, आज 30 तारीख आहे आणि 30 तारखेचा डाटा जो सकाळपर्यंत आपला जो अवेलेबल झालेला आहे त्याच्याविषयी सांगणार आहे मी तुम्हाला की कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात अर्ज आलेले आहेत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार, हे लक्षात असू द्या। आता बघा, नाशिक कारागृहाला टोटल अर्ज आलेले आहेत 44,202। किती? 44,202। आणि मी हे जे अर्ज सांगत आहे तुम्हाला, हे मुलांचे आणि मुलींचे, मेन म्हणजे दोघांचे पण अर्ज आलेले आहेत, हे लक्षात असू द्या। असं नाही की फक्त मुलांचे अर्ज आलेले आहेत, फक्त मुलांचे आणि मुलींचे दोघांचे पण अर्ज आलेले आहेत, हे लक्षात असू द्या। आणि या अर्जाची संख्या, जे प्लसचे चिन्ह लिहिलेलं आहे, लक्षात असतो, हे जे प्लसचं चिन्ह लिहिलेलं आहे ना, ही अर्जाची संख्या वाढत वाढत चालली आहे। म्हणजे एका तासानं एका मिनिटानं अर्जाची संख्या काय करत आहे, वाढत चाललेली आहे। बघा, नाशिक कारागृहाला 44,202 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर मुंबई शहर, सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की सर मुंबई शहरला किती अर्ज आले, आतापर्यंत किती अर्ज आले तुम्हाला पण माहिती आहे। सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई शहरला 1,95,802 अर्ज आलेले आहेत। किती? 1,95,802 अर्ज आलेले टोटल मुंबई शहरला, हे लक्षात असू द्या सगळ्यांनी। कारण की खूप जण मुंबईसाठी जे अर्ज करतायत त्यांना सगळ्यांना कळायला पाहिजे, मुलांना मुलींना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, बरोबर लक्षात असू द्या। सकाळी 6 वाजेपर्यंत हा जो डाटा अवेलेबल झालेला आहे, किती? सकाळी 6 पर्यंत डाटा अवेलेबल झालेला आहे, सकाळी 6। म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो की जो मुंबईला अर्ज आलेले आहेत ते आहेत 1,95,802 प्लस म्हणजे अर्जाची संख्या वाढतच आहे, हे लक्षात असू द्या। शेवटचा दिवस आहे 30 तारीख, बरोबर। त्याच्यानंतर मीरा भाईंदरला अर्जाची संख्या किती आलेली आहे? 35,900 प्लस, 35,905 प्लस अर्जाची संख्या। हे सकाळी 6 पर्यंत जो डाटा आलेला आहे तो डाटा मी तुम्हाला सांगत आहे, किती? सकाळी 6 पर्यंत, हे लक्षात असू द्या। मीरा भाईंदरला 35,905 अर्ज आलेले आहेत। आणि हे प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या, नाहीतर तुमच्यातले काही नमुने असतात ते सरळ काय सांगतील की सर तुम्ही तर सांगितलं की एवढे अर्ज आलेले आहेत, पण आता जर आम्ही अर्जाची संख्या चेक केली तर अर्जाची संख्या फार वाढलेली आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, हे सकाळचं आहे, हे लक्षात असू द्या। सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या डोक्यात जर बसलं नसेल तर हे लक्षात असू द्या, ओके। नाहीतर नंतरला तुम्ही कमेंट करणार की नाही सर असं आहे तसं आहे। म्हणून जे खरं आहे ते खरं तुम्हाला सांगतो। जे माझ्या जवळ जो डाटा अवेलेबल झालेला आहे त्या डाटानुसार मी तुम्हाला माहिती सांगत आहे, बरोबर। बघा, मीरा भाईंदरला जे आता अर्जाची संख्या झालेली आहे 35,900 प्लस 35,905। किती आलेले अर्ज? 35,905। त्याच्यानंतर नागपूरला किती आलेले तर 25,502 अर्ज आलेले आहेत। किती आलेले तर 25,502 अर्ज आलेले आहेत। त्याच्यानंतर वर्धाला बघा, वर्धाला किती आलेले तर वर्धाला आलेले अर्ज 5,504 प्लस। किती आलेले तर वर्धाला? 5,504 प्लस। त्याच्यानंतर भंडाराला बघा, भंडाराला किती अर्ज आलेले तर भंडारा जिल्ह्यासाठी आलेले तर 5,909 प्लस। किती आलेले तर 5,909 प्लस। किती? 5,909 प्लस। त्याच्यानंतर अमरावतीसाठी खूप जणांनी मला प्रश्न विचारला होता, सर अमरावतीला किती अर्ज आले, अमरावतीला किती अर्ज आले? बघा, अमरावतीला आले तर 15,902। किती? 15,902 प्लस। हे प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या, नाहीतर तुमचं डोकं तुम्ही नंतरला चालवणार। म्हणून तुम्हाला पहिलेच अगोदर सांगत आहे मी की प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या, नंतरला तुम्ही तोच प्रश्न नेहमी करणार। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या। आता बघा, ठाणे शहरसाठी किती आलेले अर्ज? ठाणे शहरसाठी बघा, ठाणे शहर म्हटलंय ते ग्रामीण म्हटलंय का? नाही, हे पण लक्षात असू द्या। ठाणे शहरसाठी 14,202 प्लस अर्ज आलेले आहेत। किती? 14,202 प्लस। त्याच्यानंतर सांगलीसाठी किती आलेले अर्ज?
2640 प्लस किती 2640 प्लस. हे प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या. जे प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे किती आले सांगलीसाठी 2640 प्लस. हा सकाळचा डाटा आहे. सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत 30 नोव्हेंबर आजच्या सकाळी म्हणजे जो अवेलेबल झालाय तो डाटा मी तुम्हाला सांगतो. हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी 9202 प्लस अर्ज आलेले आहेत. किती 9202 प्लस. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यासाठी 6900 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा जर बघितला, हिंगोली चालकसाठी 9504 प्लस अर्ज आलेले आहेत. किती 9504 प्लस. त्याच्यानंतर वाशिम चालकसाठी, वाशिम जिल्हा चालक लक्षात असू द्या, वाशिम जिल्हा चालक पदासाठी तुम्ही नेहमी विचारता सर वाशिम चालक सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जो डाटा अवेलेबल झालाय लक्षात असू द्या. अजून सांगतो अर्जाची संख्या वाढत आहे. ओके. त्याच्यानंतर बघा वाशिम चालकसाठी 4500 प्लस किती 4,500 अर्ज आलेले आहेत. किती 4500 प्लस वाशिम चालक. त्याच्यानंतर पुणे ग्रामीण चालकसाठी किती आलेले आहेत 26,102 प्लस अर्ज आलेले आहेत. किती आले आहेत 26,102 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर मीरा भाईंदर चालक किती आलेले आहेत मीरा भाईंदर चालकसाठी आलेले आहेत 12,409. एवढं तुमच्या डोक्यात लक्षात ठेवा. मीरा भाईंदर चालक आणि मीरा भाईंदर साठी हे दोन्ही घटक वेगळे, हे लक्षात असू द्या. चालक वेगळे शिपाई वेगळे, हे लक्षात असू द्या. नाहीतर सर हे दोन्ही तुम्ही मिक्स केले का काय वेगवेगळे, तर लक्षात असू द्या. हे चालक पदासाठी मीरा भाईंदर चालक 12,409 आणि मीरा भाईंदर शिपाई पदासाठी फक्त कॉन्स्टेबल पदासाठी 35,905 प्लस अर्ज. म्हणजे लक्षात ठेवा अधिकचं चिन्ह समोर आहे. हे प्लसचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर SRPF ग्रुप क्रमांक 1 पुणे 10,000 प्लस अर्ज आलेले आहेत. किती 10,000 प्लस. त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 5 12,408 प्लस अर्ज आलेले आहेत. किती आलेले आहेत 12,408 अर्ज आलेले आहेत. आणि अधिकचं चिन्ह लक्षात असू द्या. जे प्लसचं चिन्ह समोर दिसतंय ते प्लसचं चिन्ह लक्षात असू द्या. 12,408 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF 7 दौंड 25,910 अर्ज आलेले आहेत. किती 25,910 प्लस अर्ज आलेले आहेत. हे लक्षात असू द्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर तुमचे तर्क वितर्क कमेंटद्वारे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं की सर तुम्ही सांगितलेली माहिती चुकीची आहे, सर तुम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे, किंवा सर तुम्ही सांगितलेली माहिती काहीतरी तफावत आहे, असे जर तुमच्या मनात प्रश्न येत असतील तर मला तुम्ही कमेंट करा. ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज विचारताय की सर या जिल्ह्यातला आम्हाला सांगा, त्या जिल्ह्यातलं सर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत म्हणजे तुम्ही जे कमेंट करणार त्या कमेंटचं उत्तर लगेच मी तुम्हाला देणार की मित्रांनो या जिल्ह्यात एवढे अर्ज आलेले आहेत. हे लक्षात असू द्या. ओके. नाहीतर दुसऱ्यांसारखं नाही की सर तुम्ही सांगितलं हे चुकीचं आहे म्हणून तुम्हाला हे पण सांगतो. तू जर बाबा लय मोठा साहेब असशील, तुला जर माहित असेल तर हे लक्षात असू दे. हे जे आहेत हे प्लसचे झालेले अर्ज म्हणजे जे वाढत चालली अर्जाची संख्या, हे सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जो डाटा माझ्याकडे अवेलेबल झाला त्या डाटाबद्दल मी सगळी माहिती सांगत आहे. डाटा एवढा मोठा मिळवणं साधी गोष्ट नाहीये. म्हणून तुला सांगतो जर तुला तुझ्या जिल्ह्याचं माहित नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं मला विचारू शकता, कमेंट करू शकता व्हिडिओच्या खाली. ओके. हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर SRPF बघा SRPF 7 दौंड 25,910 अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF 15 गोंदिया किती आलेले आहेत 12,960 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF 20 वरणगाव 25,810 प्लस अर्ज आलेले आहेत. बराबर. SRPF गट क्रमांक 19 कुसडगाव 12,210 प्लस अर्ज आलेले आहेत. अधिकचं चिन्ह सगळ्यांनी लक्षात ठेवा. हे प्लसचं चिन्ह याच्यासाठी आहे की ही अर्जाची संख्या वाढत चाललेली आहे. जर इथं प्लसचं चिन्ह नसलं असतं तर भाऊ ही अर्जाची संख्या एवढीच आहे, हे लक्षात असू दे. इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की अर्जाची संख्या वाढत चालली आहे. तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे म्हणून एका टेक्निक पद्धतीने सांगायलो. नंतरला कमेंट करायच्या अगोदर तुम्ही विचार केला पाहिजे. अर्जाची संख्या वाढत आहे हे मी तुम्हाला स्वतःहून सांगतो, हे लक्षात असू द्या. बरोबर. त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 15चं सांगितलं तुम्हाला गोंदियाला 12,960 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर SRPF 20 वरणगाव
किती आले तर 45,810. किती आलेले तर वरणगावला अर्ज किती आलेत बघा 45,810 प्लस अर्ज आलेले आहेत बरोबर. त्याच्यानंतर SRPF गट क्रमांक 19 कुसडगावला किती आलेत 12,210 प्लस अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर यवतमाळ बॅट्समन पदासाठी तुम्ही विचारत होता, जे मी माग 1-2 दिवस अगोदर तुम्हाला सांगितलं होतं 210 अर्ज होते तेव्हा. आता किती आलेले सकाळी 6 पर्यंत जी अपडेट माहिती भेटलेली आहे, यवतमाळ बॅट्समन पदासाठी 908 प्लस अर्ज आलेले. किती 908 अर्ज आलेले इथं प्लस अजून चालूच आहे, लक्षात असू दे. त्याच्यानंतर पुणे बॅट्समन पदासाठी 3,500 प्लस म्हणजे 3,500 प्लस अर्ज आलेले इथं. आता सध्या परिस्थितीमध्ये सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत जो डाटा अवेलेबल झालाय 3,500 प्लस अर्ज आलेले इथं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पदासाठी 900 प्लस अर्ज आलेले. किती 900 प्लस छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पदासाठी. आता लक्षात असू दे भाऊ किंवा ताई, तुम्ही सगळ्यांनी लक्षात असू द्या, जर तुम्हाला तुमचा जिल्हा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज टाकलेला आहे, जर तो जिल्हा किंवा तो घटक जर याच्यामध्ये नसेल तर मला तुम्ही प्लीज कमेंट करा की सर आमच्या जिल्ह्यात अंदाजे किती अर्ज आले ते सांगा. मी अंदाज सांगू शकतो आणि अवेलेबल म्हणजे डाटा अवेलेबल होईल आपल्याकडे, त्याच्या पद्धतीनुसार तुमच्या कमेंटचं उत्तर दिल्या जाईल. पण हा डाटा बघून तुमचे तर्क वितर्क तुम्ही लावू नका की नाही सर तुम्ही असं सांगितलं ना, आम्हाला वाटलं असं आहे तसं आहे. म्हणून फक्त एकच काम करा, कमेंट करा की माझ्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, माझ्या घटकामध्ये किती अर्ज आले, एवढीच तुम्हाला विनंती. कारण की तुम्ही एखादी चुकीची कमेंट करणार, त्या चुकीच्या कमेंटला मी उत्तर देऊ शकणार नाही. म्हणून हे विचार करा की जर समजा इथे नांदेड घेतला, कोणताही जिल्हा घेतला, नांदेड जर घेतला सर 6,900 प्लस अर्ज आलेत. आता आम्ही चेक केलं सर 7,500 अर्ज होते. म्हणून भाऊ तुम्हाला फक्त घटकचं म्हणजे डायरेक्ट पाठव, मी तुला प्रूफ सहित सांगतो की बाबा किती अर्ज आले. असं नाही की मी तुम्हाला खोटी माहिती देतो. जी माहिती आपल्याकडे एवढी अपडेट झालेली आहे, माहिती मिळवणं सोपी गोष्ट नाहीये, तेवढी माहिती अपडेट झाली तेवढी माहिती मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेली. पण तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही ज्या घटकात तुम्ही अर्ज केलाय त्या घटकाचं मला नाव पाठवा की सर आमच्या घटकामध्ये किती अर्ज आलेत. ओके, एवढंच तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, आपल्या चॅनलवर सगळे लाईव्ह लेक्चर हे मोफत होतात आणि आपल्या टेलिग्रामवर नोट्स वगैरे आपण सगळ्यात अवेलेबल करून देणार आहे. आपलं काय ऍप नाही, काय नाही, युट्यूबवर लाईव्ह मोफत लेक्चर होतात सकाळी आणि संध्याकाळी. फक्त तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया तुम्हाला विनंती करतो की प्लीज तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन असणार तर, कारण की दुसऱ्यांना पण फायदा झाला पाहिजे चॅनलचा, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुमचे काही जरी प्रश्न असतील याच्याविषयी किती अर्ज आले तर तुम्ही मला कमेंट करा. तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तरं देण्यासाठी मी आहेच. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.